गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनल मध्ये आपलं पुनर्ष स्वागत आहे. आज आपण अनुभवणार आहोत खूप महत्वाची तिसऱ्या अध्यायातील ओवी. चला तर मग ओवीला सुरुवात करूया. पतंगा दीपी लिंगन तेत त्यासी अचूक मरण, देवी विषया चरण आत्मघाता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील असून 201 क्रमांकाची ही ओवी आहे. या ओवीमध्ये माऊली आपल्याला एका किड्याचा म्हणजे पतंगाचा दृष्टांत देऊन त्या दृष्टांतातून खूप महत्वाचा संदेश इथे आपल्याला देत आहेत. जो पतंग म्हणून असतो, ज्याला आपण फुलपाखरू पण म्हणू शकतो, तो जो किडा असतो तो संध्याकाळी शक्यतो लाईट किंवा दिवा ह्याला तो स्पर्श करायचा प्रयत्न करतो. तो त्या दिव्याला स्पर्श करत करत एकदा करतो चटका लागतो, दुसऱ्यांदा करतो चटका लागतो, तरीही त्याला ते स्पर्श करायचं दिव्याला तो काय सोडतच नाही. मग शेवटी एकदा त्या दिव्यामध्येच म्हणजे त्या दिव्या ज्योतीलाच त्याचे पंख वगैरे भासतात आणि तो तिथेच तडफडून मरून जातो. अशा पद्धतीने त्या पतंगाचा तिथे अंत होतो. अहो, आजकालची तरुण पिढी आहे ना, ती पिढी वेगवेगळ्या भोगामध्ये, वेगवेगळ्या आकर्षणामध्ये, वेगवेगळ्या व्यसनामध्ये ते स्वतःच्याच हाताने ते त्यांचं नुकसान करून घेतात. तुम्ही पाहताय प्रत्येक तरुण जिथे पाहाल तिथे, अगदी रस्त्याने चालताना असू द्या, ट्रेननी प्रवास करताना असू द्या, बसनी प्रवास करताना असू द्या, अगदी विमानातून प्रवास करणारे कितीही स्टँडर्ड प्रवासी असतील तरीही त्यांना मोबाईल पाहण्याचा मोह काही मिनिटे सुद्धा सुटत नाही. तर हा जो मोबाईल आहे, हा जो सोशल मीडिया आहे, हा जरुरतेपेक्षा जास्त आपण बघायला लागलो. ह्या गोष्टीचा अतिरेक होत चालला. किंवा लहान मुलं मोबाईलवरती त्यांना गेमिंगचं एवढं व्यसन झालेलं आहे की त्यांना जेवतानाही मोबाईल पाहिजे. त्यांना एक वेळेस त्या मैदानी खेळ खेळायला ते जात नाहीत, पण मोबाईलवरती मात्र त्यांचा गेम एवढा जोरात चालू आहे की त्याचा सुद्धा आजच्या तारखेला अतिरेक झालेला आहे. तरुण पिढी वेगवेगळे व्यसन करताना आपण पाहतो. कुणी दारू पितय, कुणी सिगारेट पितय, कुणी वेगवेगळ्या ड्रग्सच्या नादाला लागलंय. अहो, हे सर्व करून तुम्ही स्वतःचं तर जीवन बर्बाद करतच आहात, पण तुमच्यावर जबाबदारी जी तुमच्या कुटुंबाची आहे, त्या कुटुंबाचंही पूर्ण जीवन तुमच्या ह्या व्यसनामुळे बर्बाद होत आहे. म्हणून वेळी सावध होणं गरजेचं आहे. अहो, बरीच शैक्षणिक मुलं सुद्धा अश्लील कंटेंट बघताना दिसतात. चुकीच्या पोस्टकडे त्यांचं आकर्षण असतं. किंवा बरीच लोक शॉर्टकट मारून पैसा कमवण्यासाठी वेगवेगळी मनामध्ये त्यांच्या लालसा निर्माण झालेली असते. आणि हे सर्व दिसायला मात्र आकर्षक आहे, चमकदार आहे, अगदी त्या दिव्यासारखं. त्या पतंगाला दिवा दिसतो, तो खूप आकर्षक वाटतो त्याला. अगदी त्या दिव्यासारखंच आजच्या ह्या तरुण मंडळींना हे सगळे व्यसन एकदम आकर्षून घेताना दिसतात. पतंगाला वाटतं की दिवा म्हणजे आनंद, पण त्याला हे कळत नाही की त्याच त्याचा अंत आहे. तसंच थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी सुरू केलेलं हे व्यसन हळूहळू सवय बनतं. सवय बनल्यानंतर ते गरज बनतं. गरज बनल्यानंतर त्या सवयीची गुलामी होतो. गुलामी झाल्यानंतर जीवन विनाश होऊन जातं. सुरुवात मजा म्हणून होते, पण शेवट मात्र आयुष्य बर्बाद करून जातं. हे व्यसनाचे एकदम वाईट परिणाम आहेत. अहो, अजून किती त्या व्यसनाचे परिणाम सांगायचे. व्यसनामुळे मेंदूची क्षमता कमी होते. व्यसनामुळे कुटुंबाचं नातं तुटतं. व्यसनामुळे करिअर संपतं. व्यसनामुळे आत्मविश्वास हरवतो. व्यसनामुळे मानसिक नैराश्य वाढतं, तणाव वाढतं. आणि म्हणून
सर्वांना विनंती आहे की बाबांनो, वेळीच सावध व्हा आणि विषयापासून दूर जा. जीवनामध्ये काहीतरी तुम्हाला चांगलं करायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या अभंगवाणीचा अभ्यास करा. नवे नवे मोटिवेशन पर काही चांगले पुस्तके वाचा. नवे नवे जीवनात उत्कर्ष साधण्यासाठी अजूनही खूप चांगले चांगले मार्केटमध्ये पुस्तक आहेत. सायकॉलॉजी ऑफ मनी आहे, रिच डॅड पुअर डॅड, किंवा अनेक बिझनेसमॅनचे अनेक अनेक जीवनचरित्रे आहेत, ते वाचा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला रुची निर्माण होईल, संत साहित्यावरती या. संतांचं साहित्य एवढं आहे. तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, निवृत्तीनाथांचं, एकनाथ महाराजांचं, नवे नवे नामदेवरायांचं, अनेक संतांचं एवढं लिखाण आहे ना बाबांनो. त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला झोकून द्याल ना, तुमचं जीवन तर ते सोनंच होईल हो जीवनाचं. पण तुमच्या मागून येणारे जे काय परिवार आहे, पारिवारिक सदस्य आहे, त्या सर्वांचं उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, जीवनाचा खरा अर्थ आहे की जीवन सतसंगतीला लावणे. आणि हे सोडून आपण जीवन विनाशकारी त्या विषयामध्ये लावतोय. आणि म्हणूनच माऊलीला सांगावं लागतं, तुमचं जीवन खूप मौल्यवान आहे. तुम्ही काहीतरी खास आहात. तुमच्यात समाज बदलण्याची ताकद आहे. आणि तुम्ही क्षणिक आनंदासाठी स्वतःचं आयुष्य त्या पतंगासारखे जाळून घेऊ नका. चांगल्या सवयी मनाला लावा. पॉझिटिव्ह असणाऱ्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये बाळगा. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि स्वतःच्या जीवनाचे एक ध्येय निश्चित करा. वाईट संगती टाळा. जीवनामध्ये जर तुम्हाला खरोखरच उत्कर्ष साधायचा असेल तर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीमध्ये जाल ना, तर तुम्ही कितीही मूर्ख असा. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, येरवी तरी मी मूर्खू, झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. अहो, संताची जर कृपा झाली ना, तुम्ही कितीही व्यसनी असा, कितीही मूर्ख असा, संताची कृपा झाली की तुम्ही सोज्वळ होऊन जाल. तुम्ही असं विचार करायची गरज नाही की मी आयुष्यभर व्यसन करतोय, आता काय ते संत साधनेमध्ये जाऊ. नाही, आपण वाल्या कोळी एवढे अजून पाप केलेले नाहीत बाबू कोणीच. म्हणून सर्वांना विनंती आहे, आजपासूनच स्वतःचं ध्येय निश्चित करा आणि लगेच तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, भगवद्गीतेचं वाचन करायला सुरुवात करा. संतांना शरण जा. जाता जाता एकच सांगेन, जसं पतंगा दिव्याकडे धावत जातो आणि स्वतःचा नाश करतो, तसं व्यसनाच्या मागे लागून स्वतःचं आयुष्य संपू नका. तर आत्मज्ञानाच्या मागे लागा आणि जीवनाचं सोनं करून घ्या. आजच्या ओवीचं चिंतन इथेच संपलं. जर आपल्याला हे चिंतन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.